ख्रिस्ती बांधवांसाठी नाताळ हा सण महत्त्वाचा असून दरवर्षी 25 डिसेंबरला हा साजरा केला जातो। जगभरामध्ये प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो। या निमित्ताने विविध प्रकारे सजावट करण्यात आलेली आहे। ख्रिस्ती बांधवांसाठी नाताळ हा सण महत्त्वाचा असून दरवर्षी 25 डिसेंबरला नाताळ साजरा केला जातो। जगभरामध्ये प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो। या निमित्ताने विविध प्रकारे सजावट करण्यात आलेली आहे। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॅरेल मिरांडा यांनी। पाहूयात। ख्रिस्ती बांधवांसाठी ख्रिसमस हा सण महत्वाचा असतो। जगभरात हा सण साजरा केला जातो। 25 डिसेंबर हा ख्रिस्ती बांधवांसाठी एक महत्वाचा दिवस असतो। आम्ही आज आहे वसई येथे आणि माझे मागे पाहू शकतात की इथे एका तलावामध्ये जे आहेत ते तरुण जे आहेत ते प्रभू येशूचा जो आहे तो गोठा तयार करतायत। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही तरुण आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यात। दादा, काय सांगाल, एकंदरीत किती दिवस हा गोठा तयार करायला लागतो आणि एकंदरीत किती आपल्या सोबत जे असतात पोरं ते किती असतात तयार करायला? आपला गोठा करायला युजली 1 ते 1.5 महिना जातो। जशी आपण पाठी पाहू शकता तयारी जोरात चाललेली आहे। दिवस रात्रभर काम करतायत मुलं। कामाला जातात। सकाळी क्लासेस असतात, मग ते संध्याकाळी उशिरा लेट चालू करतात काम। मध्यरात्री परत त्यांचं काम चालूच असतं। आणि यावेळीचा विषय आपला आहे बेस्ट आउट ऑफ वेस्ट असा आम्ही थीम ठेवलेला आहे। जसं तुम्ही पाहू शकता हे सगळं सामान आहे, हे सगळं रिसायकलेबल सामान आहे। आपल्यासोबत काही वरिष्ठ इकडचे स्थानिक देखील आहेत। सर, काय सांगाल, गोठा जो उभारण्यात येतो त्याचं एकंदरीत महत्व काय? ही ख्रिस्त जयंती दरवर्षी साजरी केली जाते, परंतु ह्या मुलांमध्ये एक असा उत्साह आहे की दरवर्षी काहीतरी नवीन नवीन ते घेऊन येतात। असं कुठून तरी बघून किंवा कुठून तरी ते ऑब्झर्व करून एक नवीन नाविन्य काहीतरी आणण्याचा ते प्रयत्न करतात आणि नवीन नवीन प्रयोग ते करत असतात। यावर्षी त्याने एक नवीन प्रयोग घेऊन आलेले आहेत, ज्याचा तो विषय त्यांना दिलेला असतो आणि त्या विषयाला अनुसरून ते ही सगळी तयारी करत असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, वसई। ख्रिस्ती बांधवांसाठी ख्रिसमस हा सण महत्त्वाचा असून दरवर्षी 25 डिसेंबरला हा सण साजरा केला जातो। जगभरात प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून हा सण जो आहे तो साजरा केला जातो। आज मी आहे वसई येथे आणि आपण मागे पाहू शकतात की वसईकर जे आहेत ते तयारीला लागले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही स्थानिक वसईकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करून घेऊयात। सर, ख्रिसमसचा सण येतोय, आपण गोठ्याची तयारी करतायत, नेमकं किती दिवस लागतात हे तयार करायला? आम्ही गावकरी हे क्रिसमसचा गोठा तयार करण्यासाठी, आपल्या क्रिसमसची तयारी करण्यासाठी जवळजवळ एक 15-22 दिवस झाले आम्ही या तयारीला लागलेलो आहोत। आणि ही तयारी आम्ही आमची सर्व्हिस करून संध्याकाळी जसा वेळ मिळतो किंवा सुट्टीच्या दिवशी जसा वेळ मिळतो तसा आम्ही वेळ काढून ह्या तयारीला लागलेलो आहोत। तरी एक 15-22 दिवस आम्ही यामध्ये भरपूर वेळ देतो आणि आमचा खर्च करतो वेळ। किती माणसं असतात एकंदरीत, आपले सहकारी किती असतात हे संपूर्ण सर्व तयार करायला? आमच्या गावातील लहान मुलं, युवक आणि मोठी माणसं सुद्धा आम्ही यामध्ये जवळजवळ 15-20 जण आमचा वेळ खर्च करून यामध्ये आम्ही तयारीला लागलेलो आहोत। तरी अजूनही थोडा वेळ आमचा आता फिनिशिंग चाललेलं आहे, तरी 1-2 दिवस आमचे जे आहेत त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर वेळ देऊन आम्हाला तयारी करायची आहे। या गोठ्याचं नेमकं महत्व काय, त्याबद्दल काय? ह्या गोठ्याद्वारे आम्ही येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला आणि कसा त्याचा देखावा आम्ही निर्माण करत आहे तिथे। तर एका ठिकाणी आम्ही बेथलेम दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, एका ठिकाणी इजिप्तचे ते पिरामिड्स आणि दाखवून सर्व म्हणजे गोठ्याचा एक देखावा तयार केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, वसई।